जरी त्या सणाला धम्माचा आधार असेल, पण त्यातून हिंदू धर्माच्याच वाटेने आम्हाला जावे लागत असेल तर ती वाट आमच्यासाठी धोक्याची आहे. हे 84,000 विहार बांधली होती हे सर्वांना माहिती आहे, आपण सर्वांना सांगत असतो. सारा भारत बुद्धमय होता. विरोधकांनी ते धर्मांच्या व अवतारांच्या नावाखाली बळकावले. मग आता आपण चारीधाम, तिरुपती, बालाजी, गंगोत्री, वैष्णोदेवी, गणपती उत्सव, पंढरी, जेजुरी, हरिद्वार काय हे आता आपण करत बसणार आहोत का? जय भीम मित्रांनो, मी मेघश्याम घनवीर समीक्षा टीव्हीमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आणि परत एकदा एक महत्त्वाचा विषय आपल्यासमोर घेऊन येतो. हा विषय महत्त्वाचा आणि तितकाच गंभीर आहे, म्हणून भविष्यात या विषयासंदर्भामध्ये समीक्षा होणं आणि बुद्धांच्या सणासंबंधीचे गैरसमज दूर होणे हे अत्यंत गरजेचे आहे. 2 दिवसापूर्वी दिवाळीच्या दिवशी मी पूज्यनीय भंते करुणानंद थेरो यांचा एक व्हिडिओ दीपोदान उत्सवांच्या गोंडस नावाखाली दिवाळी साजरी करणाऱ्या बौद्धांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ या शीर्षकाखाली एक व्हिडिओ मी समीक्षा टीव्हीवरती शेअर केला होता. त्यावरती आपल्या समाजातील अनेकांचे कॉमेंट्स मी वाचल्यात आणि त्यावरून आपण किती मागे आहोत हे माझ्या लक्षात आले. काहींनी तर व्यवसाय करायचा म्हणून दिवाळी सण हा साजरा करायला पाहिजे असेही बोलले. काहींचे तर असे म्हणणे होते की ह्या व्यवसायावरती अनेकांचे पोट आहेत, आपला समाज खूप गरीब आहे असेही बोलले. मित्रांनो, मी एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो, कोणताही व्यवसाय करण्याचे जे स्वतंत्र आहे तर आपल्याला आपल्या बापानेच दिलेले आहे. कोणी कोणताही व्यवसाय करू शकतात. यामध्ये व्यवसाय आणि आपले सामाजिक नियम, आपले सामाजिक सण यामध्ये फरक आहे. व्यवसाय एक बाजू आहे आणि आपले नियम, आपले सण साजरे करणे हे दुसरी बाजू आहे. हे या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे, समजून घेणे गरजेचे आहे. काहींचे तर असे म्हणणे होते की एकीकडे प्रकाश आहे आणि बौद्धवाड्यात तर सूतक आहे, असेही कॉमेंट्स त्या ठिकाणी वाचायला भेटल्या. सर्व कॉमेंट्स मी या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवू शकत नाही. भंतेंचे पण व्हिडिओ बघितलेत किंवा समाजातील विचारवंतांचे पण व्हिडिओ बघितलेत. काही विचारवंत किंवा भंते दीपोदानोत्सवांचे समर्थन करताना दिसतात तर काही समर्थन करत नाहीत. अशी संभ्रमांची आणि गोंधळाची परिस्थिती आज आपल्या समाजामध्ये आपल्या समोर निर्माण झालेली दिसते. आपणच इतक्या संभ्रमामध्ये असू तर आपल्या भविष्यातील पिढीवर याचे किती गंभीर परिणाम होतील, ते किती संभ्रमात राहतील. आपणच इतक्या संभ्रमात आहोत तर त्यांची भविष्यात काय होईल, म्हणून हे संभ्रम आत्ताच दूर होणं गरजेचे आहे. आणि काही लोक म्हणतील आपले सण तर आहेत, तुम्ही काय सांगता, आपले सण तर आहेत. 14 एप्रिल आहे, बुद्ध जयंती आहे, अजून धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, यासारखे सण तर आपण ते सण आपले करतोच. हे सण आपलेच आहे, ते खरं आहे, आपले सण ते आपलेच आहेत. त्याचबरोबर आपण दुसरी बाजू लक्षात घेत नाही, हिंदू रूढीने चालत आलेले सण पण आपण करतो. म्हणून बौद्धांच्या सणनिश्चित संदर्भात आपल्या विचारवंतांनी ठोस पावले उचलून सणांच्या संदर्भातील गोंधळ, संभ्रम दूर होणे गरजेचे आहे आणि समाजामध्ये खूप मोठ्या जागृतीची पण गरज आहे. आपण हे जे सण साजरे करतो ते सण आपले नाहीतच ही गोष्ट समाजाला पटवून देणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपली जर सर्वांची साथ लाभत असेल तर निश्चितच आपण समीक्षा टीव्हीच्या माध्यमातून बुद्धांचे सण नेमके कोणते आणि कोणते सण साजरे करायला पाहिजेत यावर चर्चा घडवून आणूया. त्याचा समाजामध्ये प्रचार आणि प्रसार आपण समीक्षा टीव्हीच्या माध्यमातून करूया. आपल्यामध्ये सणाच्या संदर्भातला संभ्रम, गोंधळ दूर करण्यासाठी स्वतःलाच सहकार्य करूया आणि त्याबरोबर आपल्या भविष्यातील पिढीला या संभ्रमापासून दूर ठेवूया. मित्रांनो, जर विचार केला तर मुळातच हिंदूंचा कोणताही सण आला की RSSवाले
कुठला तरी मौलिक एक प्रसंग घेऊन किंवा बुद्ध धम्मसदृश्य माहितींचा आधार घेऊन अतिरंजित व काही कल्पित माहिती घेऊन शब्दांचल करतात आणि सदर सण हा बुद्धांच्या धम्माचा अविभाज्य भाग आहे असे सांगून बुद्धाच्या पायवाट्याने जाणाऱ्या बौद्ध समाजाला संभ्रमित करण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग आमच्यातील संयमी अभ्यासक विचारवंत त्या सणाविषयी भरभरून लिहितात, व्हिडिओ करतात. आजच्या घडीला मोबाईल गावागावात पोचलेला आहे, हे आपल्याला माहीतच आहे. मग खेड्यातील बौद्ध समाजसुद्धा तो सण आपलाच आहे म्हणून आपण पाळायला हरकत नाही असे म्हणत सण साजरे करतात. इथपर्यंत ठीक आहे. प्रत्येक अर्धसत्य गोष्ट जेव्हा खरी गृहीत धरून काम केल्या जाते तेव्हा ते आपल्या मनाने स्वीकारले जाते. पूर्वी गावाकडे कितीही गरिबी असली तरीही कोणताही छोटा किंवा मोठा सण आला की तो आपण हिंदू धर्माच्या प्रमाणे आपण साजरा करत होतोच. त्यामध्ये मीही करत होतो लहानपणी. त्या काळामध्ये आपल्याला कळत नव्हतं. त्यापासून केवळ अंधश्रद्धाच पाळली जात होती. तीच अंधश्रद्धा आम्हाला अज्ञानी अंधकारात घेऊन जाते. एका बाजूला अज्ञान तर दुसरी बाजूला अंधश्रद्धा, या दुहेरी दुष्ट चक्रात आमच्या पिढ्या बरबाद झालेल्या आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पिचभर लंगोट घालून आमचा बापजादा पाटलांची लाकडं फोडत होता, घामांच्या धारेमध्ये न्याहात होता आणि इकडे परंपरागत गरिबी आणि दरिद्री वाढत होती. तेव्हा कोणत्याही सणाच्या वेळी त्या देवाला नैवेद्य दाखवून आमचे कल्याण होण्याऐवजी पराकोटीची विषमता व दारिद्र्य आमच्या वाट्याला. कित्येक पिढ्या सण साजरे केलेत, काही फायदा झाला नाही. पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा आमचा बाप जन्माला आला, आम्हाला धम्म दिला आणि आम्ही सुखात लोळायला लागलो. शिळे तुकडे गेले, गरम चपाती आली. कुडाचं घर असायचं, वर कौलेरू असायचे, छप्पर असायचं, ते गेलं. सिमेंटचे घरं आले तर आम्ही सिमेंटच्या घरात राहायला लागलो. उघड्या शरीराला अंगभर कपडा मिळाचा, पूर्वी मिळत नव्हता. गावाकुसाबाहेर घर होतं, आता आम्ही गावात आलो. तोंडात जीभ होती पण बोलता येत नव्हतं. आता तुमचा शब्द आभाळ झाला. शिक्षण नव्हते, आता अधिकारी झाला. ढुंगणाला दोरी बाबडींची फांदी बांधून गावातून हिंडत होतात, आता 4 चाकीने हिंडता. आता सगळ्या सुखसोयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या बापाने दिल्या. काय द्यायचं राहिलं त्या बापाकडून? आता आपली प्रगती पाहून पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने आपणास मागच्या पायवाटेने घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे, हे आम्हाला का कळत नाही? आणि हे फॅड हल्ली आता पाहायला मिळतं. ओढून ताणून कधी वाढून बुद्ध काळांचा इतिहास सांगून हे बुद्धांचेच आहेत असे सांगितले जाते. म्हणून गावाकडे तसेच शहरातील झोपडपट्टीत देखील हिंदूंचे सण आपले लोक खूप मोठ्या प्रमाणात साजरे करतात. हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहेत आणि त्यावरून समाजामध्ये अनेक वेळा किंवा त्या वस्त्यांमध्ये भांडणं पण झालेले आपण बघितलेले आहे. मुळातच प्रत्येक सणांमागे बुद्ध काळातील काही प्रसंग असतील, पण आता त्याला आलेले स्वरूप हिंदू धर्माचे आहे. म्हणजेच मागच्या दाराने पुन्हा आपण हिंदूकडेच चाललो हे आपल्या लक्षात येत नाही. मग बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे काय? बापाने दिलेल्या 22 प्रतिज्ञा चुकीच्या आहेत का? मुंबईच्या एका सभेमध्ये 1937 साली यापुढे आम्ही हिंदूंचे कुठलेही सण साजरे करायचे नाहीत असा ठराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केला होता. मग त्याचे काय? आज बुद्धांचा तकलादू संदर्भ देऊन समाजाला पुन्हा दारिद्र्यात, अज्ञानात आणि अंधश्रद्धेच्या अंधारामध्ये लोटत ठेवलं. मुळातच बुद्ध काळात लिपीचा अर्थात लिखाणाचा अभाव होता, शोधच लागलेला नव्हता. मग आज जे संदर्भ कोणाच्या तरी लिखाणाचा भाग आहे
ज्याने ते संदर्भ दिले ते कुठून मिळाले, म्हणजेच बुद्धानंतर हे सर्व लिखाण केले गेले असेल असे म्हणण्यास तरी माझ्या मते काही हरकत नाही. म्हणून त्याला कोणता तरी आधार नाही. जर बापाने 22 प्रतिज्ञामध्ये पहिल्या 5 प्रतिज्ञा बघा, 22 प्रतिज्ञामध्ये हिंदू देवांना आणि हिंदू मानसिकतेला पूर्णपणे नाकारलेले आपल्याला त्या पहिल्या 5 प्रतिज्ञामध्ये आपल्याला सहज दिसेल. आज आम्ही अर्धवट नॉलेजच्या अभावातून ओढून ताणून समाजाला पुन्हा पुन्हा त्याच मळ वाटेने आणि त्याच वाटेने समाजाला का पाठवता हा प्रश्न प्रत्येक सुज्ञाला पडायला पाहिजे. जरी त्या सणाला धम्माचा आधार असेल, पण त्यातून हिंदू धर्माच्याच वाटेने आम्हाला जावे लागत असेल तर ती वाट आमच्यासाठी धोक्याची आहे. हे न समजण्या इतके आम्ही मूर्ख झालो आहोत. तसे पाहिले तर सम्राट अशोक राजाने या देशामध्ये 84,000 विहार बांधली होती. हे सर्वांना माहिती आहे, आपण सर्वांना सांगत असतो. सारा भारत बुद्धमय होता. विरोधकांनी ते धर्मांच्या व अवतारांच्या नावाखाली बळकावले. मग आता आपण चारीधाम, तिरुपती, बालाजी, गंगोत्री, वैष्णोदेवी, गणपती उत्सव, पंढरी, जेजुरी, हरिद्वार काय हे आता आपण करत बसणार आहोत का? आपल्या बापाने ते केव्हा ठोकरले व बौद्धिक विज्ञानवादी धम्म दिला आणि आता सर्व सुखसोयी पायाखाली आल्यानंतर आपण पुन्हा बापाशी व धम्माशी बेईमान का व्हावे? जरी त्या सणांना धम्माचा आधार आहे, पण त्याला आलेले स्वरूप हे धम्मविरोधी आहे, हे आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. अज्ञानी अवस्थेतून बाहेर पडून आणि म्हणून बुद्धांच्या मनातील संभ्रम आणि गोंधळ दूर करण्याकरता सणांची समीक्षा आणि निश्चिती होणं हे खूप गरजेचं आहे. आणि तो असाच होणार नाही, त्याकरिता विचारवंतांनी पुढे येऊन त्यावर चर्चा, लिखाण होऊन ते समाजामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार हे माध्यमाच्या माध्यमातून होणं हे गरजेचं आहे. म्हणून कोणाला काही आपल्याला दोष न देता त्यावर समीक्षा टी व्हीच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टी समाजापर्यंत पोचवूया. आणि विचार जर का धर्मांतरापासून तर आजपर्यंत समाजापर्यंत पोचलेलेच नाही काही गोष्टी, त्या पोचवण्यासाठी आपण त्यावरती काम करूया. दीपदान उत्सवांच्या गोंधळापासून तर सर्वच गोंधळापर्यंत जे गोंधळ आपल्यासमोर निर्माण झालेल्या सर्वच गोष्टीची सत्यता पडताळून पाहण्याकरिता त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणून स्वतःला या गोंधळापासून, या संभ्रमातून दूर करूयात आणि समाजालाही त्या वाटेने जाण्यासाठी मार्गदर्शन करूया. आपल्या पिढीलाही त्या संभ्रमातून दूर करूया. आणि म्हणून यासाठी समाजातील अभ्यासू विचारवंतांचे विचार संग्रहित करूया आणि ते समाजापर्यंत पोचवूयात. आणि म्हणून याकरिता आपल्या सर्वांची गरज आहे आणि ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण माझा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ जर आपल्याला खरंच आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. आणि व्हिडिओ सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, अशाच पुढील व्हिडिओपर्यंत जय हिंद.